विधानसभा परत बोलतो। आज आम्ही गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदकरिता जी जागा भरायची आहे, महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या आज नामांकन आम्ही भरलेलं आहे आणि या महायुतीच्या आमचा उमेदवार भरघोस मतानं निवडून येतील, त्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही। त्याचं मूळ कारण आहे की भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सोबत शिवसेनाचे जे मतं आहे ते तिन्ही धरून खूप मोठा अंतर आहे दुसऱ्या उमेदवारांच्या पेक्षा। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला आहे तो सर्वांना एक लोकप्रिय उमेदवार म्हणून ते पसंतीचे आहे, सामान्य कार्यकर्ता आहे, ज्यांनी अत्यंत गरिबीतून त्यांचा समाजकारण राजकारण सुरू केलं, जिल्हा परिषदवर अनेक वेळा निवडून गेले आणि तुम्हा सगळ्या लोकांना माहीत आहे की मागच्या विधानसभेमध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पार्टीने त्यांना महायुतीचा उमेदवार म्हणून दिला होता। अवघ्या 200 मताच्या फरकामध्ये खऱ्या अर्थानं जी वोटिंग झाली, जनतेची वोटिंग झाली, त्यामध्ये मशीनमध्ये ते 700 मतानं पुढे होते, पण दुर्दैवानं जे पोस्टल बॅलेट होते त्यामध्ये परत ते मागे पडले आणि 200 मतांना पराभव झाला होता। खऱ्या अर्थानं त्यांची विजयच होती, जनतेची विजय होती, जनतेची पसंती होती। असो, जे काय झालं ते एकमेव जागा वगळता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्व जागा महायुतीनेच जिंकलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीपासून येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका येतील, जे काही राजकारण होतील, त्यामध्ये महायुतीशिवाय कुठल्याही पक्षाला संधी मिळणार नाही।